झी 24 तास एक पाऊल पुढे। संपत्ती तब्बल 14 कोटी 18 लाखांपर्यंत गेली आहे। 14 कोटी 18 लाखांपर्यंत केवळ आतापर्यंत ही संपत्ती गेलेली आहे। त्याच्या नावावर 26 मालमत्ता असल्याचं आतापर्यंत उघड झालंय। चिखलीकर आणि वाघ या दोघांनाही जिल्हा सत्र न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातला मुख्य अभियंता सतीश चिखलीकर आणि कनिष्ठ अभियंता जगदीश वाघ या दोघांकडे कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलं होतं। त्यांची संपत्ती मोजता मोजता अधिकाऱ्यांचे डोळे अक्षरशः पांढरे व्हायची वेळ आली होती। यातल्या चिखलीकरकडे 2 बिअर बार आणि पेट्रोल पंपाची लायसन्सही सापडली आहेत। त्याची विविध ठिकाणी बेनामी गुंतवणूक असल्याचंही उघड झालेलं आहे। चिखलीकरची 14 कोटींवर ही मालमत्ता गेलेली आपल्याला बघायला मिळते आहे। आतापर्यंत ज्या 26 मालमत्तांची चाचपणी करण्यात आली आहे त्यातून ही रक्कम 14 कोटींपर्यंत पोहोचली आहे। संशयित चिखलीकर आणि वाघ यांना मेहरबान कोर्टापुढे हजर केलं होतं आणि त्यांनी पोलिसांनी त्याचे 14 दिवस पोलीस कस्टडी मागितली होती, परंतु युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान कोर्टाने त्यांना 7 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे। 10 मेपर्यंत पोलीस कस्टडी आहे। दरम्यान आम्हाला जे त्यांच्या घरामध्ये जे काही कागदपत्र सापडले ते मालमत्तेसंदर्भातले त्याची आम्ही जेव्हा शहानिशा केली त्याप्रमाणे आमच्या माहितीप्रमाणे आता 26 मालमत्ता त्यांच्या निष्पन्न झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये शेतीची जमीन आहे, प्लॉट्स आहेत, फॅक्टरी आहे, व्यापारी गाळा आहे आणि वाहने आहेत। त्याच्यामध्ये जवळपास त्याचे एकत्रित बेरीज होते जवळपास 5 कोटी 16 लाख आणि 60 हजारच्या दरम्यान। म्हणजे त्याची आता एकत्रित मालमत्ता जवळपास 14 ते 15 कोटीच्या मध्ये होते। हे 14.5 कोटीच्या दरम्यान होते। अजून ती वाढूही शकते आणि अजून आमचा तपास चाललेला आहे। लाचखोर अभियंता चिखलीकर यांच्या बंगल्यासमोर आपण उभे आहोत। याच बंगल्यामध्ये अँटी करप्शननं छापा टाकला होता आणि जवळजवळ 2 कोटी 96 लाख रुपये ताब्यात घेतले होते। याच बंगल्याजवळ आता आपण उभे आहोत आणि लोकांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतो। आपल्यासोबत आहेत एक रिक्षा चालक, त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे जे काही तुम्ही ऐकलं तुम्हाला काय वाटतं याबद्दल। मी एक रिक्षा चालक, साधारण 100-150 रुपये रोज कमवणारा माणूस आहे। मी माझं घर कसं चालवतो हे मलाच माहिती आणि याच्यानंतर हे अधिकारी एवढा पैसा कमवता येता कुठून यांच्याजवळ पैसा? या आम्ही गरीब लोकांनी काय करायचं हे आम्हाला समक्ष दाखवा। आम्ही 100 रुपयात कसं चालवतो, 150 रुपयात कसं चालवतो? तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या याच्यामुळेच महागाई वाढते असं तुम्हाला वाटतं? हो, याच्यामुळेच महागाई होते। सरकारी अधिकारी आणि भ्रष्टाचार आता हा या प्रकरणामुळे उघड झालाय। तुम्हाला काय वाटतं की सर्वसामान्य माणसाचं राज्य राहिलंय? सर्वसामान्य माणसाचं राज्य राहिलेलं नाही। एखादं छोटंसं काम जरी त्यांच्याकडे जायचं आपल्याला करायचं म्हटलं तर ते खुशाल पैसे मागतात आणि त्याच्यामुळं पैसे देण्याचं जर सर्वसामान्याला जर पैसे द्यायचेच असतं त्याच्याकडे पैसे असतात तर त्याला अधिकाऱ्याकडे गेलंच नसतं। त्याच्यामुळे सर्वसामान्याला न्याय मिळणं आताच्या परिस्थितीत काही शक्य राहिलेलं नाही। जेवढे काही सरकारी अधिकारी असतील त्यांची सगळ्यांची मालमत्ता ही जाहीर करावी, हे एकमेव पर्याय आहे त्याला। आणि जाहीर करून प्रत्येक वर्षी त्याचा ऑडिट व्हावं हे तर मी इतकं बोलू शकतो। नक्कीच IAS आणि IPS ऑफिसर्सच्या मालमत्ता या नेहमी जाहीर होत असतात, मात्र राज्यातले जे काही अधिकारी आहेत, प्रथम वर्ग अधिकारी, त्यांच्या मालमत्तांबाबत म्हटलं कोणीही बोलत नाहीत। त्यामुळे आता यापुढे ही सर्व मालमत्ता सरकारी अधिकाऱ्यांची समोर यावी, लोकांसमोर याचा सर्व हिशोब मांडला जावा अशीच मागणी एकूण लोकांमध्ये दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।